ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। मुंबई ठिकठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे आणि आपण पाहतोय सिद्धिविनायक मेट्रो स्थानकात सुद्धा पाण्याची गळती झाली। मेट्रो वाहतूक सुरू आहे मात्र स्थानकात गळती झाली आहे। सिद्धिविनायक मेट्रो स्थानकात पाण्याची गळती सुरू झाली आहे। मेट्रो वाहतूक ही सध्या सुरू आहे मात्र प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। सिद्धिविनायक मेट्रो स्थानकात पाण्याची गळती झाली आहे। मेट्रो वाहतूक मात्र सुरू असल्याचं कळत आहे। मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे, त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले। आत्ता मी सिद्धिविनायक मेट्रो स्थानकाच्या या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर अशाच पद्धतीनं हे सगळं पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि आता जर आपण पाहायला गेलं तर हे आपण बघू शकतो की ह्या मेट्रो स्थानकामध्ये ठिकठिकाणी गळती जी आहे ही लागलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि अशाच पद्धतीनं हे सिद्धिविनायकचं जे पहिला गेट आहे, ज्या वेळेला आपण सिद्धिविनायक मंदिराची इथनं एंट्री करतो त्या ठिकाणचं हे सगळं दृश्य आपण बघू शकतो की ह्या सगळ्या पायऱ्यांच्या ह्याला अशा पद्धतीनं पाण्याची गळती जी आहे ही सुरू राहिलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण बघू शकतो की हे सगळं पाणी अशा पद्धतीनं गळू लागलेलं आहे आणि सद्यस्थितीला हा रस्ता काहीसा बंद करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे अशा पद्धतीनं या ठिकाणी पाणी साचलेल्या प्रकाराचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्या सगळ्या पायऱ्यांवरती अशाच पद्धतीनं ह्या शिड्यांच्या ह्या ठिकाणी गळती जी आहे ही लागलेली आहे। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हे पाणी गळताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे याआधी सुद्धा मागच्या पावसाळ्यामध्ये थेट वरळीच्या मेट्रो स्थानकाच्या ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं पाणी जे हे साचलं होतं। आता सिद्धिविनायक मेट्रो स्थानकाच्या या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीनं पाणी जे आहे हे साचून लागलेलं आहे। त्यामुळे मध्यंतरी याच सगळ्या कामावरती प्रश्नचिन्ह जो आहे हा निर्माण झाला होता। त्यामुळे पुन्हा एकदा सिद्धिविनायक मेट्रो स्थानकामध्ये आता पाण्याची गळती जी आहे ही सुरू झालेली आहे। विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई। तिकडे दादर